स्वतंत्रपणानं देखभाल दुरुस्तीचा निधी मोठ्या प्रमाणात आपण उपलब्ध करून देणार आहात का? दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की सभापती महोदय, आपल्या सगळीकडं तारा लोंबकाळत आहेत आणि या पावसाळ्यामध्ये वारा सुटत असतो, वल निर्माण झाली की त्या झाडाच्या फांद्या त्याला चिकटतात, त्याच्यातून वीज खाली येत असते, अनेक अपघात घडत असतात. त्यामुळे त्या तारांचा ताण काढणं, त्यांना खालून सपोर्टिंग जाळी तयार करणं, ही कामं घ्यायला पाहिजे. ती आपण तातडीनं घेणार आहात का? आणि दुसरं सभापती महोदय, काल पुरवठा मागण्यावरती आपल्या सगळ्यांना बोलायचं आहे, त्यामुळे तो वेळ पुरला पाहिजे. काल पंढरपूरमध्ये टोकदार प्रश्न विचारा, पॉइंटेड प्रश्न. 60 वर्षाचा शेतकरी आणि त्याची धर्मपत्नी 4:45 वाजता शेतामध्ये गेले मोटर चालायला आणि शॉक लागून नवरा बायको दोन्ही तिथं मरण पावले. आपण त्यांना जरा तातडीनं मदत द्यावी आणि हे प्रकार जर टाळायचे असतील तर जिल्ह्याला देखभाल दुरुस्तीला आपण चांगला निधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आणि एक जाता जाता महत्त्वाचा ताई आपल्याला मी लक्ष विचारतो, काही ठराविक कॉन्ट्रॅक्टदार आहेत जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, दुसऱ्यांना लायसन्स दिल्या जात नाही आणि मग त्या ठराविक कॉन्ट्रॅक्टदारांची सभापती महोदय मक्तेदारी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळे आपले वीज मंडळाचे अधिकारी सामील आहेत. आणि म्हणून मला वाटतं ही संख्या आपल्याला वाढवावी लागेल कॉन्ट्रॅक्टदाराची. त्या संदर्भामध्ये काही नवं धोरण आपण आणणार आहे का? आणि एक सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे माझा की आपण सोलर लावायला लावतो. सोलर आता शिक्षण संस्था आहेत राज्यामध्ये, तिने सोलर घेतलेला आहे. त्या सोलरचं युनिट आपण दिवसाचं मोजतो, पण त्यांचं युनिट जर शिल्लक राहिलं तर ते संध्याकाळ वापरलेल्या विजेमधून वजा झालं पाहिजे, पण ते होत नाही. आणि धर्मादायक सेवा संस्था, शैक्षणिक संस्था ह्या काही नफा कमवायसाठी राज्यामध्ये काम करत नाहीत, तर त्याही दृष्टीने आपल्याला नवं धोरण आणणार आहे का? हा माझा प्रश्न आहे. मला वाटतं याच्यावर उत्तर मिळालेलं आहे. बोला बोला बोला. एक शेवटचा प्रश्न आपण मंत्री महोदय थांबा. सभापती महोदय, रिप्लायला जायचं. एक मिनिट फक्त, यांचा एक शेवटचा प्रश्न. सभापती महोदय बोला. कदम साहेबांचा, खोत साहेबांचे जे काही प्रश्न आहेत ते मंत्री महोदयांनी लिहून घेतलेत असं मी समजतो, कारण हे सगळेच प्रश्न काही लक्षात राहणं स्वाभाविक नाहीये, हे मान्य आहे आम्हाला. पण हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न सांगली जिल्ह्यातला तर आहेतच, परंतु राज्यामध्ये काही फार वेगळी परिस्थिती आहे का सभापती महोदय? नाही आहे. मंत्री महोदय, आपण सुद्धा ज्या तालुक्यातून जिल्ह्यातून येता ते परभणी, जिंतूर हा माझाच मराठवाडा मतदारसंघामध्ये आहे. आपल्याकडे सुद्धा हीच परिस्थिती आहे. सभापती महोदय, म्हणजे आता सदाभाऊंनी जो आरोप केला तो खरा आहे मंत्री महोदय, आपण एकदा तपासून पहा. हे जे डीपी दुरुस्त करणारे आहेत ना, त्यांचं आणि आपल्या अधिकाऱ्यांचं संगनमत आहे. म्हणजे 63चा डीपी जळाला की तो काढायचा कोणी? आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय, ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलंय त्यांना तो डीपी काढणे, दुरुस्त करणे, नेऊन बसवणे आहे का नाही, त्याचा खुलासा करा. आणि असेल तर हा डीपी शेतकऱ्यांनीच काढायचा, डीपी शेतकऱ्यांनाच घेऊन जायचा आणि डीपी शेतकऱ्यांनाच घेऊन यायचा आणि तो लावून घ्यायचा, त्याला पैसे देऊन. मंत्री महोदय, हे तुम्ही रेकॉर्डवरती घ्या, याची चौकशी करा. हे सगळं शेतकऱ्याला करावं, कारण बिचाऱ्याची गरज असते, त्याचं वाळत असतं पीक, म्हणून तो हा करतोय. आणि म्हणून सभापती महोदय, एकतर जसं कदम साहेब म्हणले की जिथं आता लोड वाढलाय पण आपण सर्वेक्षण केलं का? सर्वेक्षण केलं नाही. आपल्याला गावाचा बृहत आराखडा एकदा तयार करावा लागेल, किंवा गावात किती एजी पंप आहेत, गावात किती लाईटचे कनेक्शन आहेत, त्याला किती KVA ट्रान्सफॉर्मर लागणार आहे. मग पहिला जुना 63चा होता तर आता 100चा करावा लागेल, 100चा नसेल तर 200चा करावा लागेल. याचा काही बृहत आराखडा मंत्री महोदय, सभापती महोदय, महत्वाचा प्रश्न आहे, उत्तर देऊ द्या. शेतकऱ्यांचा प्रश्न, मी त्याच्यावरतीच येतोय ना सभापती महोदय. उत्तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं या प्रश्नाकडे, कारण त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, रोजचा प्रश्न आहे. आणि म्हणून याच्यासाठी एक बृहत आराखडा राज्याचा तयार करून हे सगळे रोहित्र बदलण्याचं काम, जे त्या ठिकाणी तारा असतील, पोल असतील, हे बदलण्याचं काम. आणि जे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही शेतकऱ्याकडून फीडबॅक घ्या ना, की एक्स एजन्सी नेमली, तिनं त्या तालुक्यामध्ये चांगलं काम केलंय का, तरच त्याला पुढच्या वर्षीचं कॉन्ट्रॅक्ट द्या ना. असं काय ते कराल का नाही? आपल्याला नवीन काय ते करायचं का नाही? जुनं आहे तेच पुढे चाललंय. लोक जातात बिचारे, तिथं फ्यूज गेलेला असतो, ते स्वतः टाकतात, तिथं चिटकतात, मारतात. आपण काय देतो? काहीच देत नाही आपण.
मग सभापती महोदय याच्यावर कधी आपल्याला यायचं का नाही? आता हे खातं मुख्यमंत्री महोदयाकडे आहे, हा सगळा भार तुमच्यावरती आहे. त्यामुळे तुम्ही शेतकरी वर्गातून आलात, त्यामुळे याची जाणीव माझ्यापेक्षा अधिक तुम्हाला पण आहे, जशी मला आहे तशी. मी पण शेतकऱ्याचं लेकरू आहे. त्यामुळे याच्यावर आपल्याला ठोस निर्णय करावा लागणार आहे, एक धोरण आणावं लागणार आहे आणि त्या दृष्टीने उपाययोजना करणार आहे. ते आपण करणार का? सभापती महोदय, सर्व सभागृहातील सदस्यांनी ह्या विजेच्या समस्यांच्या बद्दल या ठिकाणी बोललेले. पण सभापती महोदय, आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये विजेचं योग्य नियोजन झालेलं आहे. संपूर्ण देशामध्ये आपण वाढती विजेची मागणीचं जे नियोजन केले आणि त्याच पद्धतीने वीज योग्य पद्धतीने प्रत्येक ग्राहक, मग तो शेतकरी असेल, आपला घरगुती किंवा इंडस्ट्रीवाला, त्यांना पोहोचवण्यासाठी सुद्धा त्याच पद्धतीने आपल्या पूर्ण यंत्रणा बळकट करण्याचं काम राज्यभरामध्ये चालू आहे. सभापती महोदय, वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत हे जे सर्व सदस्यांनी या ठिकाणी तक्रारी आहेत, जसं की RDSSच्या माध्यमातून लॉस रिडक्शनसाठी आपण राज्यभरामध्ये काम चालू आहे. त्याचबरोबर फिडर सेपरेशन म्हणजे कृषी पंपाचं आणि गावठांचं सेपरेशन झालेलं आहे, काम चालू आहे. परत MSKVY 2 मध्ये सुद्धा जे आपल्या सगळ्या सिस्टीम्स आहेत, मग कुठे ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर पाहिजे तो दिला आहे, कुठं ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी वाढवायची आहे ते कामं हाती घेतलेले आहेत. नवीन सबस्टेशन्स आपण दिलेले आहेत. सबस्टेशन स्ट्रेंथनिंगचे कामं चालू आहेत. DP ज्या ठिकाणी आता बघा, तरी आपण सर्वच जण म्हणजे माझ्याही जिल्ह्यामध्ये 100 फोन आपल्याला यापूर्वी यायचे, तर 90 फोन हे विजेच्या समस्येचे असायचे. परंतु आता त्या बऱ्यापैकी समस्या कमी झालेल्या आहेत. DP जळण्याचं सुद्धा प्रमाण राज्यामध्ये कमी झाल्याने जळाला तर आपण ज्या पद्धतीने सांगितलं की कॉन्ट्रॅक्टर खर्च करत नाही आणि शेतकऱ्यांनाच खर्च पडतो, पण तो आपण अवेअरनेस वाढलेला आहे. तर शेतकऱ्यांना सुद्धा माहिती झालेलं आहे की ह्याचे पैसे कॉन्ट्रॅक्टर देऊ शकतो आणि DP जळण्याचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं आहे. सभापती महोदय, आणि एशियन डेव्हलपमेंट बँकच्या माध्यमातून आपण ॲडिशनल जिथं कुठे अतिरिक्त नवीन सबस्टेशन्सची, पॉवर ट्रान्सफॉर्मर्सची गरज आहे, त्याचा सगळा आराखडा आपण बनवलेला आहे. टप्प्याटप्प्याने ते सगळे कामं चालू आहेत. आणि ह्या आपल्या गंजलेले पोल तारांसाठी सुद्धा आपण दरवर्षी या ठिकाणी मेंटेनन्ससाठी निधी देत असतो. सभापती महोदय, आणि 4000च्या जवळपास मेंटेनन्सचे कॉन्ट्रॅक्टर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एम्पॅनल्ड केलेले असतात आणि त्यांच्याकडनं ते कामं करण्यात येतात. आणि सदाभाऊंनी जे सांगितलं की पंढरपूरमधली घटना, तर तातडीची मदत आपण त्या कुटुंबांना त्या ठिकाणी करूया. आणि आपल्या शिक्षण संस्थांच्या सोलार युनिटसाठी सुद्धा आपण सांगितलं. त्या दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की आपण जर बॅटरी स्टोरेज जर संस्थेचं केलं तर आणखीन चांगला आपल्याला त्यातून फायदा होईल. आणि बाकी ज्या ज्या काही अडचणी आपण सांगितलेल्या वेळोवेळी त्या प्रत्येक अडचणीवरती काम आपण तातडीने करत असतो सभापती महोदय. त्यामुळे